स्ट्राईक संतोष स्ट्राईक करतोय तो संतोष, नॉन स्ट्राईक करतोय तो चंद्रकांत आणि गोलमार्क करण्यासाठी येतोय तो देवनावे संघाकडून सुरेश. कशा पद्धतीने या ठिकाणी गोलमार्क करतोय आणि कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या संघाचा या ठिकाणी संरक्षण करतोय आणि रन रेट जो आहे, रनची धावसंख्या जे कशा पद्धतीने स्थिर करतोय हे पाहणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी 3 दिवसाचा हा सामना नमो चषक हा भारतीय जनता पार्टीने ज्या ठिकाणी आयोजित केलेला आहे 2024चं, खूप आनंद वाटतं की या ठिकाणी पंचक्रोशी विभागामधली जे आदिवासी बांधव आहे कशा पद्धतीने या ठिकाणी चमकतील आणि रायगडसारख्या मोठ्या मोठ्या क्रिकेट सामन्यांमध्ये त्यांना या ठिकाणी संधीचा लाभ मिळेल. आणि नक्कीच जे अजूल तलोजाचे आहेत ती उस्मान पटेल सारखं या ठिकाणी बॅट्समन्स या ठिकाणी रायगड टीममध्ये खेळतो, तसाच आपला सावरोलीचा सुद्धा वैभव या ठिकाणी रायगड टीममधून खेळतो. अशाच पद्धतीने या ठिकाणी 3 दिवसाच्या सामन्यामधून जर चमकलेला जर हिरा दिसला तर नक्कीच सर की रायगड श्रीसाठी या ठिकाणी आपल्या रायगडमधून त्या फलंदाजाची नेमणूक किंवा बॉलरची या ठिकाणी नेमणूक केली जाईल आणि त्या ठिकाणी असे सामने खेळून आदिवासी बांधवांकडून नक्कीच गोलंदाज आणि फलंदाज निवडला जातो. आणि या ठिकाणी याच्यावरती लक्षवेधी केलं जातं की या ठिकाणी गोलंदाज कशा पद्धतीने खेळतो आणि या ठिकाणी ती नावाची स्फूर्ती ज्यावेळेस रायगड सामने होतात त्या ठिकाणी गोलमार्क करतोय तो सुरेश टू मारा करेल आणि हलकाचा केला मिडमच्या शेज आणि क्षेत्रक्षण उपस्थित झेलवतोय आणि पहिलाच झटका भेटतो तो कुंभिवली संघाला. कुठल्याही खातं न खोलता या ठिकाणी माघारी पाठवलं आणि माघारी पाठवत असताना निराशेची देशता पाहायला भेटते ती चंद्रकांतकडून. तो साईनाथ संतोषची जागा घेण्यासाठी जातो तो साईनाथ. संतोषची परिस्थिती या ठिकाणी स्ट्राईकची होती पण या ठिकाणी चंद्रकांतने ती स्ट्राईक घेतली आणि पहिलाच चेंडू डायरेक्टली दिला तो डायरेक्टली क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हलकाशी कट केली पण मारण्याचा प्रयत्न केला पण तो चेंडू काय तो सुरेशने त्याला दिशा दिली नाही सुरेशची. आता साईनाथ कशा पद्धतीने सामना करतो पाहणं गरजेचं. या ठिकाणी सुरेश पुन्हा एकदा या ठिकाणी बीट केलं ते पूर्णपणे आणि मी फलंदाजाला विनंती करतो की आपण या ठिकाणी स्वर चेंडू द्यायचा नाहीये, त्या ठिकाणी आम्ही पंचची नेमणूक केलेली आहे, नाहीतर आपण या ठिकाणी लक्षवेधी करताय. कारण या ठिकाणी जर आपण स्वर चेंडूचा इशारा केला तर या ठिकाणी अनेक सामन्यातील खेळाडू या ठिकाणी भांडण निर्माण करू शकतात. चला सर मी आपल्याला विनंती करते की आपण पुढील सूत्र घ्यायची आहे. धन्यवाद सर. आपण पाहिलं स्वे चेंडू फेकल्यानंतर हलक्या हाताने ऑफसाईडच्या दिशेने सिंगल मात्र इथं आली आणि या सिंगलच्या मदतीने टोटल 2 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. एक गडी मात्र बाद झालाय स्ट्राइक एंड वरती. पुन्हा एकदा वाईटचा इशारा म्हणजे टोटल आता 4 धावा नोंद होतात. कारण या आधीच्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. मला असं वाटलं का सिंगल वरतीच थांबवलं जातं की काय, पण 2 धावा सहज चित्याच्या चपळाईनं हार्डाच्या गतीनं पूर्ण केल्या. थोडीच तोड उत्तर मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल. एकीकडे देवनावे तर दुसरीकडे कुंभिवली. हेलिकॉप्टर फिरवलं गेलंय आणि लँड एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर होतोय. सीमा रेषा पार. जब मिलेंगे रन 4 तो जरूर होगा बेड़ा पार. ठोक डीजे मेरे यार. शांत नाही पण दुपार झालेली आहे आणि इथे मात्र आग ओकणारी फलंदाजी करतोय फलंदाज. स्ट्राइक एंड वरती साईनाथ. नाथो के नाथ साईनाथ. चांगला चेंडू, वेगवान चेंडू, ऑफस्टंपची लाईन मिस करतोय. पंच पुन्हा एकदा पनिशमेंट देत आहेत. वाईटचा इशारा. परिस्थिती वाईट होत चालली आहे. पहिली विकेट घेतल्यानंतर असं वाटलं होतं फलंदाजी करणारा कुंभिवली संघ वाईट परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय की काय, पण इथे देवनावे संघाचा हा गोलंदाज P1चा जो षटक हाताळतोय सुरेश या तापता सूर्याच्या किरणामध्ये थोडासा लाईन भटकताना पुन्हा एकदा पंच पनिशमेंट देत आहेत. मगाशी कौना प्यारच्या स्टाईल मध्ये दिली आणि आता त्यांनी मैं हूं ना च्या स्टाईल मध्ये सांगितलं मी पंच आहे आणि मी देऊ शकतो वाईट. इथे स्कोर कार्ड वरती 10 धावा
लागल्या जात आहेत. पहिल्यांदा फलंदाजी आपण पाहतोय टीम कुंभिवली संघाची. फुलटॉस चेंडू ब्लॅट वरती आला, स्लॉट मध्ये घेतला, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं आणि हा हँडसम पद्धतीचा हा ब्युटिफुल सुंदर मारलाय षटकार. ठोक डीजे. थँक्यू डीजे. इथे आला आणि धावपलकाला आकार आलाय. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पुन्हा एकदा उंच खेळण्याचा प्रयत्न, लांब जाईल का, पण ट्रॉफिक जाम करणार हा बिग हिट येतोय सीमारेषा पार. भारतीय जनता पार्टी युवा मंच आयोजित नमो चषकाचा हा दमदार षटकार. मध्ये वाईट देखील आलेत, षटकार देखील मारले गेले. टोटल धावा लागल्यात त्या आतापर्यंत 1 गडी बाद 22. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं पुन्हा एकदा जाईल सीमारेषा पार. इस बार लगातार फिर एक बार 6-6-6-6 षटकार. षटकार आणि षटकार उंबरट्यावरती उभा होता आणि लागोपाठचे 3 मारलेत. षटकार हॅट्रिक पूर्ण करणारे हे फटके साई रासनं मात्र राज्य केलं आल्या आल्या आणि टोटल धावा जमा झाल्यात पहिल्याच षटकाच्या समाप्तीनंतर 28. ठोक डीजे. डीजे टी शर्ट घालून मात्र मैदानामध्ये खेळाडू खेळतात. किरणजी ठाकरे साहेबांनी पुरस्कृत केलेले टी शर्ट जवळजवळ 800+ टी शर्ट खेळाडू घालून खेळतात मैदानामध्ये. आमचे पत्रकार बंधू विचारतात किती टी शर्ट दिले, पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो 800+ खेळाडूंना मात्र खेळण्याची संधी नमो चषकाच्या माध्यमातून दिलेत आणि त्याची नोंद मात्र इथे आमचे खरिवले साहेब करतायत. त्याचबरोबर मोहीर पाटील करतायत आणि राज सावंत करतायत. नेक्स्ट बॉलर अशोक. अशोक शराबची आठवण करून देणार का? आत्ताच आपण पाहिलं सन्माननीय अशोक सराफ साहेबांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं मात्र सन्मानित केलं गेलं. मराठी छायाचित्रभूमीमधलं एक सुंदर असं नेतृत्व ज्यांनी मात्र आपल्या वयाचा दीर्घ प्रवास अतिशय सुंदर पिक्चरांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर केला. पण इथे बॅटची कडा घेतली, क्षेत्ररक्षक थांबला, या खेळात थांबला तो संपला. डरना मना आहे. इथे मात्र बिनजोड मारलेला हा चौकार, दमदार चौकार. ठोक डीजे. बघा क्रिकेटच्या मॅच चालू आहेत आणि आमचे पत्रकार बंधू मात्र बैलगाडा शर्यतीचे शौकीन आहेत आणि त्याची फरमाईश पूर्ण करताना डीजे ऑपरेटर सातत्यानं बैलगाड्यावरती पुरस्कृत गीतं वाजवतोय. जबरदस्त हा चेंडू टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरनं उसळी घेतोय, त्यानंतर रेस्ट्रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अशोक आता प्रेमात पाडणारी गोलंदाजी करतोय की काय. इथे मात्र स्कोर कार्डवरती धावा लागल्या तर टोटल 32. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू मात्र अशोकनं फेकलाय. इथे फिरकीचा जादू दाखवण्यामध्ये तो सक्षम ठरला. लागोपाठचा तिसरा निर्धाव पाहायला मिळेल कारण की इथे टिपलाय झेल आणि संपलाय
डाव्या हाताच्या या फलंदाजाचा खेळ. बाद होणारा फलंदाज चंद. बॅक टू द डगआउट. फिर एक बार ठोक डीजे मेरे यार. अशोक गोलंदाजीला येतो देवनावे संघाकडून, तर नक्की तो त्या पद्धतीने स्थिर जे आहे गोलमार्क जे आहे करताना कुठल्याही पद्धतीचा रन रेट जो आहे तो देत नाहीये आणि चौकार षटकाराची त्याकडनं कुठल्याही फलंदाजाला अपेक्षाच नसते, कारण त्याची गोलमार्क ज्यावेळेस करतो चेंडू पूर्णपणे जो आहे पूर्ण स्टंपच्या दिशेने जातो किंवा कॅचच्या दिशेने बॅटवर देतो आणि चेंडू आहे जो फिरक्या पद्धतीने या ठिकाणी तो गोलंदाजी करत असतो आणि त्या ठिकाणी त्याचा अनुभव पूर्णपणे आमच्या विभागात आहे. आणि तो ज्यावेळी गोलंदाजी करत असतो, कारण त्या नावंडेसारख्या टीमला त्यांनी चित केलं, कारण 13 धावा फक्त त्यांनी दिल्या होत्या. त्यावेळेस सेमीफायनलचा सामना होता देवनावेमध्ये आणि पूर्णपणे एकही बॉलमध्ये त्यांनी रनही दिले नाही. पूर्ण मीडियम पद्धतीने जी गोलंदाजी त्यांनी केली होती. सर निश्चित सर तुमचं बोलणं पूर्णपणे रास्ते, पण इथे पहिल्याच चेंडूवरती त्याला चौकार मारला गेला होता आणि त्यानंतरचे 4 चेंडू मात्र त्याने निर्धाव फेकलेत. चांगली कमबॅक करतोय, चांगली गोलंदाजी आपण अशोकची बघतोय. अशोक शराफ साहेबांची आठवण करून देणारा हा अशोक आता जबरदस्त गोलंदाजी करताना मैदानामध्ये. सन्मान मात्र अशोक सराफ साहेबांचा महाराष्ट्र भूषण या पुरस्कारानं केला गेला. आता मात्र नमो चषकाचा भूषण गाजवण्यासाठी अशोकनं आपल्या संघासाठी केलेलं कमबॅक, संघासाठी केलेलं परिश्रम, संघासाठी केलेलं हे कार्य हे आता वाखाणण्याजोगं आणि लक्षात राहणं योग्य पाहायला मिळेल. पण इथे दुसरं षटक कंप्लीट झालं आणि स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 34 धावा आपण स्कोर कार्डवरती बघतोय. जवळजवळ आपण फलंदाजाचा बोलबाला पाहिला, पण या षटकामध्ये गोलंदाजानं केलेलं कमबॅक. नेक्स्ट बॉलर कदाचित सचिन गोलंदाजी मार्कवरती आलाय. यंग टॅलेंट हा खेळाडू, आदिवासी बांधव जो आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. आणि खास आमचे पत्रकार बंधू देवनाव्यातील गावातील या आदिवासी बांधवांना याचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत आणि त्यांची यथंभूत माहिती ते सांगतायत. कोणता गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, कोणता येणारा क्षेत्ररक्षक कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करू शकतो, पूर्णपणे माहिती त्यांना आहे या विभागाची. आणि त्याच जोरावरती आता आमच्या सोबत ते मायक्रोफोनवरती नक्कीच पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. इथे जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूकडे पाहत राहिला आणि हा चेंडू जातोय सीमारेषा आरपार. कदाचित लागोपाठचा चौथा आहे. षटकार 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 आणि षटकार. ठोक डीजे. बंधू या व्यासपीठावरती बसलेले आहेत. या गाण्याचा अर्थ मला माहित नाही, पण त्यांना माहिती असेल. आगा आगा बनशी हिस्सा देऊ कंशी, या गाण्याचा अर्थ ते नक्कीच आपल्याला सांगतील. पण इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याची संधी, पण झटका क्रमांक 3. अर्थातच टीम कुंभिवली संघाला, देवनावे संघानं पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव केलाय. काय म्हणाल सर या गाण्याच्या या गीताबद्दल? तोपर्यंत आपण डीजेला नक्कीच संधी देऊया. मास्टर, या गाण्याचा अर्थ असा आहे सर, दोघे भाऊ असतात, त्या भावांना जागेचा हिस्सा असतो. त्या हिश्श्याच्या हिशोबाने हा गाणा जो टिपलेला आहे आमच्या गायकाने, जे जगदीश पाटील म्हणून त्यांचं नाव आहे, ते नेहमी हा गाणी गात असतात. कारण त्यांनी गाताना वेळी तो बंशी म्हणजे एका गावातला एक नागरिक आहे, तो गरीब असतो. त्या गरीबाला ते बोलवून घेतात, बंशी बंशी तू ये माझ्याकडे आणि मी तुला माझ्या पद्धतीने खारीचा वाटा देतो. या गाण्याचा असा अर्थ आहे साहेब. सर तुम्ही स्पष्टीकरण खूप चांगलं केलं, पण या गाण्यामध्ये जे बंशी नाव आहे ना ते बहिणीचं नाव आहे.
आणि बहीण भावांचं हे जागेसाठी चालू असलेलं प्रयत्न आहे आणि त्यातून बहीण भावाकडे जेव्हा हिस्सा मागते ना तेव्हा या पुढे गाण्याचे बोल असे आहेत की मी तुझ्या लग्नासाठी बराचसा खर्च केलाय आणि आता मात्र तू हे विसरली आणि माझ्याकडे जमिनीचा हिस्सा जसा विकला गेला त्यानंतर तू माझ्याकडे हिस्सा मागायला आली. बहीण भावाच्या नात्यामध्ये जेव्हा असं काही घडतं तेव्हा मात्र नाती तुटतात आणि नाती जोडण्याचा प्रयत्न सातत्यानं केला पाहिजे. नाती तुटताना आपण बऱ्याच वेळा पाहिले. गेम इज ऑन. गोलंदाज तयार. सचिननं मात्र चांगलं जगडून ठेवलं. आणखी एक विकेट येते मैदानाच्या बाहेर. सचिनचा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या आणि त्यानंतर ऐकू एक पुन्हा एकदा या ठिकाणी प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर करणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी फिल्डर फलंदाज असो गोलंदाज असो क्षेत्ररक्षक असो कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी क्षेत्र करत असताना त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. कारण आपण या ठिकाणी क्रिकेट सामन्याचा मनोरंजन घेण्यासाठी आलेलो आहोत. तर या मनोरंजनामध्ये त्यांना टाळ्यांच्या प्रोत्साहामध्ये आपण या ठिकाणी त्यांचा प्रोत्साह वाढवण्याची आवश्यकता आहे. सर बघा भावानं बहिणीच्या लग्नासाठी जे काही व्याजानं पैसे घेतले होते आणि तेच देण्यासाठी आता त्याला जमिनीचा हिस्सा विकावा लागला आणि त्यातून आता बहीण पुन्हा एकदा त्याच्याकडे हिस्स्याची मागणी करते आणि अशा वेळी हे गाण्याचे जे बोल आहेत ते अतिशय मनाला वेदना देणार आहेत. दोन बहीण भावांच्या नात्यामध्ये जे अंतर या येणाऱ्या जमिनीच्या पैशानं कापलंय ते अंतर थांबवण्यासाठी या गाण्याची साकारलं गेलं आणि हे गाणं जे गायलं ते तुम्ही म्हणाले मगाशी आमचे गायक जगदीशजी. पुन्हा एकदा झेल टिपलाय म्हणजे लागोपाठचा तिसरा अडथळा आता कदाचित. तिसरा तर बाहेर गेला आणि हा चौथा आता मैदानाच्या बाहेर. टोटल गडी बाद झालेत ते 5. या षटकामध्ये सर 4 बाद झालेत आणि याच्या आधी एक बाद झाला म्हणजे टोटल 5 झालेत. जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज सचिन. टोटल 6 गडी मात्र बाद झालेत आणि आता 8व्या क्रमांकाचा बॅटर मैदानामध्ये चाललाय ज्याचं नाव आहे करूया. नाईट साठी आता त्यांची तयारी चालू होईल. बघा अतिशय सुंदर मंडप डेकोरेटर. वेळेची किंमत त्यांना माहिती आहे आणि जर वेळेला किंमत नाही दिली तर नंतर प्रॉब्लेम होतात. आधी आयोजकांचे फोन येतात नंतर आयोजकांना आपल्याला फोन करावे लागतात हे त्यांना चांगलं माहिती आहे. पण इथे मात्र षटक क्रमांक 3 संपन्न होतोय आणि या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं 6 आणि या 6 धावांच्या मदतीने टोटल 40 धावा लागल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. साहेबांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालंय. नमो चषकाच्या माध्यमातून आजच्या या 3ऱ्या दिवस रात्रीच्या खेळामध्ये मी पाटील साहेबांचं हार्दिक असं स्वागत करतो. एक सुंदर असं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटची खूप सारी आवड आहे. आमचे पत्रकार बंधू देखील आहेत ज्यांनी देवनावे संघासाठी आज वेळात वेळ काढलाय. जे आदिवासी बांधव खेळतात त्यांच्यावरती खास त्यांचं प्रेम आणि ते सांगतात प्रत्येक खेळाडू कशा पद्धतीनं कमबॅक करण्याची संधी शोधतोय. एकीकडे दोन्ही संघाचे पाठीराखे अर्थातच 12 प्रतिनिधी ते बसलेत. कधी सुख आहे तर कधी दुःख आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याला पाहायला मिळेल. आकाश पाटील ज्यांनी आजचा दिवस गाजवलाय अतिशय सुंदर समर्थन त्यांनी केलंय. त्यांच्या समवेत मात्र राज सावंत थोडीशी विश्रांती करताना केशव घेऊन येतोय 4था षटक. पाहणं आता कशा पद्धतीने केशव सुद्धा या ठिकाणी आपल्या गोलंदाज मार्क मरकू या ठिकाणी रनरेटची जी धुरा आहे सर कशा पद्धतीने थांबवतोय. कारण केशव सुद्धा अशोक सारखंच या ठिकाणी गोलंदाजी करत असतो आणि कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी चेंडू जो आहे फलंदाजापर्यंत मारण्यापर्यंत देत नसतं आणि हा चेंडू जो आहे उंचावला आणि पाहूया झेल होतोय का. आणि 6च्या दिशेने चेंडू त्यांनी लेफ्ट हँडच्या दिशेने फिरवलं आणि 6 धावासाठी या ठिकाणी फिरवलं ते कोंबिवली संघाच्या फलंदाजाने.
केलं डाव्या हाताच्या फलंदाजानं, ज्यानं आल्या आल्या सतीश स्ट्राइक एंड वरती आहे, ज्यानं पुन्हा एकदा चेंडूला उंच मारण्याचा 48 धावांपर्यंत आता पडला गाठलाय. या मॅच मध्ये सर्वोच्च धावसंख्या नोंद केली जाऊ शकते आणि आजच्या दिवसामध्ये 40च्या आत बऱ्याच टीमनं क्षेत्ररक्षण करताना रोखता आलं, पण इथे टांगा पलटी झालाय, घोडे फरार. तुमच्या बॉडीचा बॅलन्स इथे राहिला नाही, त्याच्यामुळे हा कदाचित आलाय चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून टोटल 52 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. एकनाथची चूक पाहायला मिळाली, पण आदरणीय आपण एकनाथजी शिंदे साहेबांचं जर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या आधीचा इतिहास आणि आत्ताचा इतिहास जर वाचला असेल तर रिक्षा चालक होते, त्यानंतर थेट प्रवास त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पर्यंतचा केला आणि एकटाची नात म्हणजे एकनाथ असं गीत त्यांचं आपण ऐकलं. पण इथे या एकनाथानं थोडीशी चूक केली, इथे चुकीला माफी नाही. फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. एक धाव नक्कीच पूर्ण होतीये. बूंद बूंद से भरेगा सागर आणि इथे या सागरामध्ये आता टोटल धावा जमा झाल्यात लेग बाईच्या माध्यमातून टोटल 54. डाव्या त्याचा बॅटर पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती. या षटकातील काही चेंडूचा खेळ शेष, कदाचित एका चेंडूचा खेळ बाकी आहे. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. कमबॅक चांगलं केलं गोलंदाजानं आणि इथे शेवटचा चेंडू फेकलाय निर्धाव. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा लागल्यात त्या 54. येणाऱ्या आता 24 चेंडूमध्ये करायच्यात 55 धावा पूर्ण. काय घडतंय काय बिघडतंय. देवनावे विरोधात कुंभिवली या 2 संघांचा प्रवास अजूनही चालू आहे. या प्रवासात अजूनही कोणी जिंकलं नाहीये आणि अजूनही कोणी हारलं नाहीये. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी आपण पुढच्या मॅच साठी करूया आमंत्रित ताकई संघाच्या कर्णधाराला आणि सावरोळी संघाच्या कर्णधाराला. टीम ताकई संघाचा संघनायक आणि सावरोळी संघाचा संघनायक. ताकई संघाचा संघनायक इथे आलाय, सावरोळीचा पण आलाय. बघा टी शर्ट घाला आणि या टॉस साठी जे काय फॉर्मॅलिटीज असतील त्या पूर्ण करून घ्या. मयूरजी पाटील, मयूर पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क करा आणि संपर्क झाल्यानंतर मग आनंद घ्या नमो चषकाचा. तोपर्यंत आपण आनंद घेऊया सर ते गाण्याचा, डीजेचा. ठोक डीजे. सुरुवात सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवा. टीम देवनावे संघाला करूया विनंती. येणारे आता 24 चेंडू आणि विजयासाठी 55 धावांची गरज.
सूरज पांडे सर आता मैदानामध्ये मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. लेग पंच आहेत आमचे खरिवलीचे, एक आहेत खोपोलीचे तर दुसरे आहेत खरिवलीचे. सन्माननीय आमचे भारतीय जनता पार्टीचे पाहुणे कीर्ती साहेबांचं आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. त्यांना विनंती आपण आसन असतवा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. त्यांच्या बरोबरीने त्यांचा चिरंजीव देखील आला या मॅचचा आनंद घेण्यासाठी. छोटा पॅक आहे बडा धमाका. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपण देखील या मॅचचा आनंद घ्या. जैन प्रीमियर लीग ज्यांनी गाजवली आहे कीर्ती शहा साहेबांचं आपण करूया हार्दिक असं स्वागत. फलंदाज मात्र मैदानामध्ये गेले अरुण आणि त्याच्या बरोबरीनं अशोक. एकीकडे अरुण तर दुसरीकडे अशोक. ही जोडी मात्र देव नावे पंचकृषीमध्ये सातत्यानं फॉर्म मध्ये आहे. पण आता सासगावच्या या धाकटी पंढरी SP मैदानावरती कशा पद्धतीने ते फटकेबाजी करतायत. 24 चेंडू 55 धावांचा टार्गेट. गोलंदाजी मार करते गोलंदाज निलेश. अकोट टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये घेतलाय. एक्स्ट्रा स्क्वेअर लेगच्या बाहेर मारलाय. हा दणदणीत खणखणीत चौकार चौकार चौकार. चौकाराच्या साहाय्याने स्कोअर कार्डवरती 55 धावांचा पाडला करताना 4 धावा लागल्यात. पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू. सातत्यानं तुम्ही जर असे चेंडू फेकलेत तर त्याच्यावरती येतील मोठे फटके. जब दिशा से भटके तो पडेंगे फटके. लागोपाठचा दुसरा अरुणच्या बॅटमधनं आलाय. पुन्हा एकदा चौकार चौकार. 4 धावा. ठोक डीजे. आलेले आहेत. तर राजू पाटील साहेबांना विनंती आहे का आपण कीर्ती शहा साहेबांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करावं. कीर्ती शहा साहेबांना विनंती आहे या स्वागताचा आपण स्वीकार करावा. अतिथी देवो भव आपली संस्कृती, या संस्कृतीच्या माध्यमातून कीर्ती शहा साहेबांचं स्वागत होते. आणि ऑन स्क्रीन वरती 10 क्रिक वाहिनीद्वारे घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आनंद घेत आहेत. कीर्ती शहा साहेबांच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल आहे. आजचा शनिवारचा दिवस आहे आणि ते मोठे उद्योजक आहेत, सोने चांदीचे व्यापारी आहेत. आज त्यांची सुट्टी आहे आणि त्यांनी सुट्टीचा आस्वाद खास या सोन्या चांदीने भरलेल्या क्रिकेट खेळाडूंसाठी दिलेला हा दिवस. पण इथे मात्र टॉस केला जाईल. सन्माननीय कीर्ती शहा साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया. पाहिलं असेल आपण की या ठिकाणी झेल जो आहे विकेट किपरच्या हातामध्ये होतं, पण या ठिकाणी बालबाल बचवला. तो पूर्ण जीवदान दिला. तो अरुणला जीवदान दिला, पण खूप खतरनाक पद्धतीने आता जीवदानचा फायदा परत पुन्हा तीच चूक आणि त्याच पद्धतीने झेल आणि परत परतावं लागतं अरुणला. पहिला झटका आपण पाहाल तर देवनावे संघाला आणि देवनावे संघाचा स्ट्राईकचा फलंदाज जो आहे अरुण या ठिकाणी माघारतोय. कारण या ठिकाणी पूर्ण नाराज झालेला या ठिकाणी अरुण आपण पाहायला भेटतोय. अरुण अगर जर या ठिकाणी अरुणला चान्स भेटला असता तर नक्कीच अरुणनी या ठिकाणी पूर्णभर फायदा घेऊन चौकार षटकाची आतिषबाजी जी या ठिकाणी पाहायला भेटली असती. कारण जर अरुण आणि अशोक जेव्हा मैदानामध्ये असतात चौकार षटकाची आतिषबाजी या ठिकाणी पाहायलाच भेटते नक्कीच. पण या ठिकाणी आता जागा घेण्यासाठी गेलाय तो अरुणची रोहित. कशा पद्धतीने या ठिकाणी नौका फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये पोहोचलाय. या ठिकाणी चौकार षटकाराची आतिषबाजी पाहणं गरजेचं आहे, करणं गरजेचं आहे. रोहित आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अपील मागतोय, पण अपीलला काय दाद देत नाहीत पंच. पूर्णपणे या ठिकाणी खूप छान पद्धतीने पंच म्हणून काम भूमिका करतायत ते आमचे दोन्ही मित्र खूप छान पद्धतीने. आणि या मॅचचा आस्वाद घेण्यासाठी शहा साहेब स्वतः आज या ठिकाणी शनिवार म्हटलं तर मार्केट बंद असतं आणि त्या निमित्ताने या ठिकाणी टाईम काढून या ठिकाणी नमोद चषकाचा पूर्ण फायदा ह्या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेत. आणि दुसरा झटका भेटतोय तो रोहितच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा झेल झालाय तो आणि अशी गलती लागतीये जशी या ठिकाणी इंडिया टीमची आपली या ठिकाणी एक विकेट पडली का लगातार या ठिकाणी
विकेट्स पडतात. त्याच पद्धतीने या ठिकाणी आता देवनावे संघाची सुद्धा या ठिकाणी गलती लागली आहे. 2 झेल लगातार 2 चेंडूमध्ये या ठिकाणी झटके दिले ते मिरकोडवाडी संघाला कुंभिवलीच्या गोलंदाजाकडून. सर तुम्ही नक्कीच सांगितलं झटक्यावरती झटके मात्र इथे देवनावे संघाला दिले गेलेत कुंभिवली संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. पण इथून देखील या झटक्यातनं आता सावरावं लागेल. कीर्ती शहा साहेबांना माहिती आहे जेव्हा मार्केट घसरतो आणि सोन्याचा भाव डाऊन होतो तेव्हा मात्र थोडंसं टेन्शन वाढतं. पण कधी कधी त्याच पद्धतीने दुसऱ्या दिवशी मार्केट जेव्हा चढतो ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती एक बिग स्माईल असते. आणि याचा आनंद मात्र घेण्यासाठी त्यांनी आज जी सुट्टी आहे ना ती क्रिकेटच्या या मेजवानीसाठी बहाल केलेली आहे. आणि त्यांना जर एखादा खेळाडू आवडला तर कदाचित एखादी सोन्याची रिंग त्याला मात्र ते बहाल करतील, चांदीची वस्तू मानून भेट देतील अशी अपेक्षा आपण करूया. आणि सोने चांदीचे हे उद्योजक आहेत. कदाचित आमच्या अक्षय खरीवरती जर त्यांचं प्रेम आलं तर त्याला त्याच्या व्यावहारिक जीवनासाठी एक भेट वस्तू नक्की ते देतील. इथून आपण जाऊ मॅच कडे. हे एक मनोरंजनाचा भाग होता, कोणी मनावरती घेऊ नका. आणि व्यवसाय व्यवसाय असतो आणि इथे क्रिकेट क्रिकेट आहे. गोलंदाजी मार्ग वरती आलाय गोलंदाज रोहित. ओसवाल हे नाव मला माहिती होतं, तुम्ही मला शहा सांगितलं म्हणून मी शहा बोललो. चांगला चेंडू होता, त्याच्यावरती प्रतिउत्तर देताना मात्र फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर येत आहेत. 4 धावा, चौकार. कीर्ती ओसवाल साहेबांच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा स्माईल आली आहे आणि नावात दम आहे. आणि ते दम दाखवला फलंदाजांना 4 धावा मिळून. ज्या धावा रोखल्या गेल्या होत्या तिथे मात्र आता अशोकनं या डावाला सावराची सुरुवात केली आहे. देवनावे संघासाठी अशोक खेळपट्टीवरती जेवढा जास्त वेळ राहील तेवढा या धावांचं अंतर मात्र कापलं जाईल. टोटल 12. 55चा होतोय पाटला. 12 धावा स्कोर कार्ड वरती. आता मात्र गरम सुटलाय वारा, मगाशी गार होता. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, यावेळेस चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा मिळतील धावा 4. जब मिलेंगे कीर्ति शेठ रन 4 तो जरूर होगा इस बल्लेबाज का बेड़ा पार. ठोक डीजे मेरे. गाण्याची धून होती मे निकला गड्डीने के. पण इथे बॅट घेऊन निघाला अशोक, ज्यानं मारलेत लागोपाठचे 2 चौकार. गाडी घेऊन नक्कीच नाना इथनं गेलेत, गणेश नाना पाटील. ते लवकरात लवकर येतील अशी अपेक्षा आपण करूया. मयूर पाटील त्यांची वाट बघतायत. नाना म्हणजे मॅनेजमेंट आणि नाना म्हणजे अर्थातच बिनविरोध असे सदस्य आहेत या विभागातील. आणि टेनिस क्रिकेट खालापूर खोपोलीचे अध्यक्ष देखील आहेत आणि आजच्या रात्रीमध्ये खेळतील देखील. 40+ संघाच्या माध्यमातून. पण इथे लागोपाठचे 2 चौकार आल्यानंतर अशोकनं पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं. मेहुना अर्थातच मारलाय बिग बिग षटकार. नक्कीच विजयाचा कौल जो आहे ते खेचूनच आणतात. त्या पद्धतीने आमच्या देवनावे या ग्राउंडवरती जे IPLचे सामने झाले त्या IPLच्या सामन्यामध्ये संजय म्हणून एक फलंदाज आहे, त्याने पूर्णपणे 8 चेंडूमध्ये 29 धावा आणल्या आणि आपला संघ विजयी केला म्हणजे फायनलमध्ये. आणि त्याच्याकडे जी अपेक्षा पण नव्हती की हा संघ विजयी होईल, भरपूर संकटामध्ये असताना सुद्धा त्यांनी तो सावरला आणि संघ विजयी केला. त्याच पद्धतीने आज हा अशोक आहे, हा आपला संघ पूर्णपणे सावरेल मैदानात आहे तिथपर्यंत या ठिकाणी चौकार षटकाराची आतिषबाजी जी आहे आपल्याला पाहायला भेटेल आणि या ठिकाणी विजय जो आहे नक्कीच आपला खेचून आणेल. बोला सर. जय आणि विजयाच्या मधोमध आता 2 संघांचा संघर्ष पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगणं कठीण आहे. आमच्या ओसवाल साहेबांना देखील माहिती आहे क्रिकेटमध्ये 1-1 धावाला, राजकारणामध्ये 1-1 मताला आणि परीक्षेत पास होण्यासाठी 1-1 गुणांना बरंचसं महत्व आहे. आणि इथे एका धावेला दिलेलं महत्व. टोटल धावा सांगतोय 23. अजूनही विजयासाठी येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती आता 4थ्या क्रमांकाचा फलंदाज केशव, किशोर, केशव ही बरीचशी नावं आपल्याला पाहायला मिळतात.
मी या दर्दी क्रिकेट रसिकांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. जे आमचे काकाश्री आहे ज्यांनी हा चेंडू बराच दूरवर गेलता पण त्यांनी बराच दूरवर जाऊन परत आणलाय. कदाचित देव नावाचे पाठीराखेत लक्ष्मणजी वाघमारे त्यांचं नाव कदाचित आहे. पवार आहेत पवार. पवारांनी पॉवर दाखवली चेंडू दूरवरनं आणून पण इथे पॉवरफुल स्ट्रोक आता केशवला मारावे लागतील. पवारांची पॉवर अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले मग ते अजित दादा असो की आदरणीय शरदचंद्रजी पवार. सर पण नक्कीच ते लक्ष्मणजी पवार आहेत. एकाकालीन या ठिकाणी खालापूर तालुक्यामध्ये सायकलच्या रेस व्हायच्या. सायकलच्या रेसचे मास्टर म्हणून त्यांना खालापूर तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांना ओळखलं जातं. कारण एक वेळ ते क्रिकेट नाही पण सायकलच्या रिंगमध्ये ज्या वेळेला सायकलची रिंग कशा पद्धतीने त्यामध्ये गेअर कशा पद्धतीने बनवायचं आणि सायकल पूर्णपणे सज्ज करून ते सायकल मिरकुडवाडी पालीफाट्यात ते पाली असं सायकलचा रेस व्हायचा. त्या रेसमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ते ठरायचे सर. निश्चित सर त्यांना सायकलची पुरेपूर माहिती आहे. सायकलचे ते मास्टर माइंड आहेत आणि आता मात्र पवारांनी चांगलं कार्य केलं. चेंडू मैदानामध्ये आणून दिला पण इथे कार्य करता आलं नाही फलंदाजाला जो मात्र आशाभूत नजरेने येतोय परतीच्या दिशेनं अर्थातच आपल्या खेळामध्ये. नेक्स्ट बॅटर गेलाय सुरेश आणि केशव मात्र बाद झालाय. संधी दिली जाईल आता डीजे ऑपरेटरला कारण की आता घेतली जाते छोटीशी विश्रांती. इतिहास सांगितला जे सायकलचे मास्टरमाइंड होते पण आता बघा हे तरुण आहे ना सायकलीला विसरलेत आणि बुलेटकडे वळालेत. याचं ज्वलंत उदाहरण या गाण्यानं दिलं. बस की ग लवकर मारू स्टार्टर आणि जाऊ माझ्या बुलेटवर बुरुम बुरुम. म्हणजे आता पहिले सायलेन्सरचा आवाज आला की लोक कानं बंद करायची. आता सायलेन्सरचा आवाज आल्यानंतर बुलेट राजा आला अशी ओळख होते आणि याचं उत्तम उदाहरण मोहिर पाटील आहेत. गोलंदाज राहुल ज्यानं पहिला चेंडू इथे फेकलाय निर्धाव. 12 चेंडू मध्ये गरज आहे विजयासाठी. 12 चेंडू 32 ची गरज होती. आता मात्र लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव जातात. जबरदस्त क्षेत्ररक्षण. सो एलिगंट सो ब्युटिफुल. सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. लोअर फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं मिड विकेटच्या दिशेनं मारलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती तातडीनं धावत पळत पराकाष्ठा करत आलाय. त्याला माहिती आता धावांचं महत्व. इथून धावा वाचवायच्यात. अशा वेळी त्यांनी सिंगल मात्र या चेंडूवरती दिली आहे. नेक्स्ट बॅटर ज्यानं पहिलं षटक आता फेकलं होतं पहिल्या इनिंग मध्ये ज्या धावा त्यानं खर्च केल्या त्याला आता या धावा जमा कराव्या लागतील. स्ट्राइक एंड वरती फलंदाज सुरेश. इथे जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय आणि या कमबॅकच्या जोरावरती पूर्णपणे आता धावा थांबवल्या जातात. इथून आता गाडीचा गेअर बदलताना मेरिट नुसार फटकेबाजी करावी लागेल. बदल आली त्याचा वापर करताना फटके येणं गरजेचं आहे. वुडलँड स्पॉटच्या दिशेनं मात्र चेंडूची फेकी होतीये आणि या फेक द्वारे मात्र निर्धाव चेंडूची होती सांगता. पुन्हा एकदा 30 दिशा तसाच पद्धतीने फटके मारण्याचा प्रयत्न पण इथे जर का तुम्ही पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जर फटक्याची निवड केली असती तर नक्कीच धावा आल्या असत्या. सातत्यानं आपण बघतोय काव कॉर्नरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला. गोलंदाजानं मारली बाजी
आणि आमचे पत्रकार बंधू मात्र इथनं रजा घेताना पाहायला मिळाले. त्यांची टीम संकटात आहेत, अशा वेळी त्यांनी साथ सोडणं गरजेचं नव्हतं, टीम बरोबर राहणं गरजेचं होतं, पण कदाचित त्यांचं इथनं हलणं टीमला संकटात नेण्यासारखं झालं. आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 24. आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 31 धावांची गरज. 6 गेंदों में 31 रन बनाने पड़ेंगे, 5 बड़े छक्के लगाने पड़ेंगे. एक का से भी काम हो सकता है क्योंकि 1 रन जरूरी है. ये क्रिकेट है, यहां पे कुछ भी हो सकता है. पर भर में राजा तो पर भर में रंग बदलने वाला ये खेल है. एक ऐसा क्रिकेट जो रंग बदलने में देरी नहीं करता. गोलंदाज साईराज ज्यानं राज्य केलं फलंदाजी करताना, आता तो गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. ज्याला वाचवायच्या 6 चेंडूमध्ये 31 धावा. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. इथे 5 चेंडूमध्ये आता 31 धावा करायच्या. 5 षटकार जरी आले तरी मात्र निराशेच्या छायेत जावं लागेल. देवनावे ही टीम, पण जाता आता प्रेक्षकांची मनं नक्की जिंकली जातील. इथे उंच खेळलाय, लांब मात्र पाहायला मिळत नाही. झेल टिपला गेला, लिलया झेल टिपलाय. काय कॉन्फिडन्स असेल क्षेत्ररक्षकाचा बघा. आणि इथे मात्र कॅच पकडल्यानंतर फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागणार. राकेशजी पाटील, युवा उद्योजक ज्यांना प्रेमाने सगळे काका म्हणतात, ते या व्यासपीठावरती आले, त्यांचं स्वागत असेल. नेक्स्ट बॅटर सचिन. साईराज चांगली कामगिरी करताना आपल्या टीमसाठी. कुंभिवली ग्रामपंचायत ही आदिवासी बांधवांची टीम मैदानामध्ये खेळती आणि त्या टीम मधनं साईराज. इथे जबरदस्त फटका, हाय व्होल्टेज ड्रामा, रिव्हर्सिपच्या माध्यमातून जबरदस्त सूर्याची आठवण करून देणारा, सूर्यकिरणामध्ये मारलेला हा देखणा दर्जेदार षटकार. षटकार षटकार लेट आला पण चांगला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू हवाई सफर. फिर एक बार लगातार मिलेंगे रन. 6 षटकार. एक चेंडू आहे, फलंदाज हे देखील विसरलाय वाटतं. अडचणीत आल्यानंतर संकटापासून कसं दूर पळायचं हे मात्र तो शोधतोय. सावरळी संघाने टॉस जिंकलाय नेक्स्ट मॅचचा, निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. चला लगेच आपण मैदानामध्ये जा, ही विनंती असेल आपणास. मॅच जिंकले टीम कुंभिवली ग्रामपंचायत या टीमनं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट साईराज आहे. साईराजला आपण आमंत्रित घ्या, आपण यावं. साईनाथ हा खेळाडू ठरला या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आणि यानंतर मायक्रोफोनवरती आपण आमंत्रित करूया आकाशजी पाटील सरांना. आजचा दिवस आकाश पाटील